कमीत कमी तेलातील ब्रेड पकोडा तयार करण्यासाठी एका प्लेटमध्ये चमचाभर सोप घेतली, मिरे घेतले, धने पावडर, जिरे पावडर, चवीनुसार मीठ घालायचं, लसणाचे काप, आल्याचा तुकडा, मिरची घालायची, कोथिंबीर घालून एकदम क्रश करून घ्यायचं आहे वाटण. आता इथे तयार झालेलं वाटण एका पॅनमध्ये तेल घालायचं, तेलामध्ये सर्व वाटण घालून परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडीशी हळद घालायची, थोडासा लाल तिखट घालून एकजीव करायचं, शिजू द्यायचं. यामध्ये उकडून मॅश केलेला बटाटा घालायचा आणि याला 2 मिनिट परतून घ्यायचं. आता तयार झालेल्या चटणीमध्ये अर्धा चमचा चाट मसाला, लेमन ज्यूस आणि भरपूर असा कोथिंबीर घालून चटणी साईडला ठेवायची आहे. आता इथे ब्रेडची आपण कडा सर्व काढून घेणार आहोत आणि उरलेल्या कडांपासून ब्रेड क्रम्स तयार करणार आहोत अशा पद्धतीने. आता इथे ब्रेडचे स्लाइस घ्यायचे आहेत, कडा काढून घेतलेले, दोन्ही साईडने छान असं आलूची चटणी फिल करून घ्यायची. इथे पनीरचा स्क्वेअर आकारामध्ये तुकडा घेतला. अशा पद्धतीने तयार करायचं, मधून कट करायचं. 2 ब्रेडपासून 2 ब्रेड पकोडे तयार होतील. अशा पद्धतीने सर्व ब्रेड पकोडे मी सर्वात आधी तयार करून घेते. पनीर नसेल घालायचं, नाही घातला तरीही चालेल. इथे ज्वारीच्या पिठाची स्लरी घेतलेली आहे, त्यामध्ये डिप करायचं संपूर्ण ब्रेड पकोडा, ब्रेड क्रम्समध्ये कोट करायचं आणि कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करायचं. अशा पद्धतीने व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे आपण शॅलो फ्राय तयार करून घेणार आहोत. पाचही साईडने छान असं ब्रेड पकोडा कुरकुरीत होईपर्यंत मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचा आहे. शॅलो फ्राय आणि टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत. एक्सेस ऑइलसुद्धा निघून जाईल. याचा आवाज ऐकू शकता तुम्ही. आता याला कट करून बघूयात. एकदम वेगळ्या पद्धतीचा ब्रेड पकोडा तयार. थँक्यू.